नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मित्रांनो मी इले होते पडेल कॅन्टीनका मित्रांनो. माका जाऊचा होता ॲक्च्युली माझ्या मित्राच्या लग्नाक. तर लग्नाक जाऊसाठी माझी बाईकचा मित्रांनो प्रॉब्लेम झालो होतो, त्याच्यामुळे मी माझ्या मित्राची बाईक नेऊ केलं होते. तर मित्राची मी बाईक घेतलंय आणि माझ्या घरी इल्यावर त्याका जरा वॉश केलं, जरा लाली पावडर त्याका लावलंय व्यवस्थितरित्या आणि म्हटलं आता गाडी धुवून झाल्यावर निघूया. तर निघूसा म्हटल्यावर माझं हेल्मेट वगैरे पण पुसून घेतलं एकदम व्यवस्थित पद्धतशीरित्या. नंतर माझ्या कपड्यांका केलं इस्त्री आणि इस्त्री मारून झाल्यावर म्हटलं कपडे घालूया आणि कपडे घालून मी हेल्मेट घालून तयारीत अगदी मस्तपैकी टाकाटक होऊन येईल बाहेर. गाडी बघितलंय तर मस्तपैकी चमचमत होती, उन्हात एकदम चककत होते. नंतर मी गाडीक लावली चावी आणि गाडीची चावी केलं ऑन, डिस्प्ले झालो चालू आणि गाडीक मी काढले घराच्या बाहेर काढल्यावर रस्त्यावर मी गाडी सोडलंय. तर गाडी मी चालवता मित्रांनो म्हटले तुमका एकदा शूट करून दाखवते. तर गाडी मी एकदम व्यवस्थित पद्धतशीरित्या सावकाश चालवी होते. चालवता नंतर मी पोचले कात्रा देवीवर. तर ह्यो जो रस्तो तुमका दिसत होतो ह्यो कात्रा देवीचा होतो. नंतर मी एक मोंडेवाडी मार्गे पुन्हा शॉर्टकट एक घेतलंय. तर मित्रांनो ह्यो रस्तो सरळ इंगळवाडीत बाहेर पडता आणि माका जाऊचा होता इंगळवाडीतून कुंभवड्यात. तर ह्यो रस्तो असा कुंभवड्याचा, तो रस्ता एकदम डेंजर होते तिकडचे, त्याच्यामुळे मी सावकाश गेले आणि फायनली माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. नवऱ्याची गाडी सजवलेली तिकडे उभी होती, जे तुम्ही बघू शकता. नंतर एका गल्लीतून मी चालत गेले आणि शेवटी मी माझ्या फायनल पॉईंटवर पोहोचले. लग्नासाठी तिकडे सगळी पोरा जी होती एन्जॉयमेंट करत होती, फुल एन्जॉयमेंट चालू होती. आणि ह्यो मधीच काहीतरी धुळं त्यांनी उसळवलं आणि होळी चालू केल्या नव्हती वाटतं. त्याच्यानंतर मी आपलं वेटिंग करत होते, कारण माका माझ्या मित्राक भेटूचा होता. तर मित्रांनो शेवटी माका लय वेळ थांबूचा लागला. नंतर माका कंटाळा येलो म्हणून मी परत खाली गेले माझ्या क्लासमेटमधलं म्हणजे माझ्या ITI मधलं माका एक फ्रेंड भेटलो. तो पण लग्ना केलो होतो, कारण आम्ही सगळे एकाच बॅचची पोरा. तर तो आणि मी त्याच्या इर्टिगात बसला होता. इर्टिगा जी आणला नव्हती ती त्याने त्याच्या मित्राची आणला नव्हती. तर अशा पद्धतीनं आम्ही दोघे पण फुल AC लावून मस्तपैकी आराम करत बसला होता. नंतर मी इले परत वरती, कारण माका त्याका भेटूचा होता आणि तो शेवटी माका भेटलो. मी त्याका अहेर घातलंय आणि अहेर घातलं म्हटला आता आपण परतीच्या प्रवासात निघूया. निघाल्यावर मित्रांनो माका एक रस्त्यात माणूस भेटतं, त्या माणसाक मी घेतलंय आणि त्याका काहीतरी पुढे डेस्टिनेशनवर ड्रॉप करूचा होता. तर त्याका मी पुढे ड्रॉप पण केलंय. तर मित्रांनो जाता रस्त्याच्या या हवालदारांनी, काळ्या पांढऱ्या हवालदारांनी माका करून टाकलं नव्हतं जाम, कारण माका जाग ठेवली नव्हती जागा. त्याच्यामुळे मी 2 मिनिटं थांबले आणि त्याच्यानंतर पुन्हा माझ्या प्रवासाक चालू केले. तर चालू केल्यानंतर मित्रांनो मी इले परत कात्रादेवी वाडीच्या रस्त्याक आणि म्हटलं रस्त्यात गेल्यानंतर जी मी आणली होती मित्राची, ती गाडी आपण परत त्याच्या घरी देऊ जाऊया. तर त्याचा घर होता पुरळेत, तर पुरळेत मी त्याला गाडी देऊ केलंय. त्याच्या घराच्या आसपास मित्रांनो एकदम अप्रतिम असा लोकेशन होता. तर मी त्याला तिची गाडी त्याच्या ताब्यात दिलंय. माझ्या गाडीची चावी मी घेतलंय आणि मी परत निघाले तर पडेलमध्ये प्रथम वडापाव म्हणून माझा एक मित्र असा वडापाव सेंटरजवळ, तर त्याच्यापाशी मी थांबले, कारण त्याने मला हाक मारून थांबवलंय. त्याच्यानंतर त्याच्याकडे वडापाव खाल्ले आणि परत एकदा मी माझ्या इलेक्ट्रिकने घरी येऊ माझ्यासाठी निघाले. आणि घरी गेल्यानंतर फायनली मी माझ्या घरी पोचले, चप्पल वगैरे सगळं काढले आणि नंतर मित्रांनो अशा पद्धतीत मी माझ्या घरी सुखरूपपणे पोचले. तर मित्रांनो जर तुमका हा ब्लॉग आवडलो असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.